माझं नाव राणी भरत येडे. माझ्या पतीने माझ्या विरोधात, कारण माझ्या लग्नाला 19 वर्ष झालं. मला 2 मुली आहेत. माझ्या डोक्यामध्ये ना सतत म्हणजे गाठी उठले, ते ऑपरेशन करायचं होतं. मी 1 वर्ष झालं कंटिन्यू महाग लागत होते. मला डॉक्टरने सांगितलं तर ऑपरेशन करायचं आणि त्रास होले, डोकं दुखायला आहे, तू मोलकर नाहीस, मोलकर म्हणून राहा. आणि मी तिने ना एका लेडीजचं मॅसेज आलता माझा आणि घटस्फोट झालेला नाही, थोड्या वेळ थांबा. मी असं 4-5 वेळेस मॅसेज ऐकले. मग तिने माझ्या हातातून इसकाटून मोबाईल घेतले. मग मला म्हणलं तुला काय करायचं, रोहाटला राहा नाही तर निघून जा. मला 2 मुली असल्यानं तिने सतत मला त्रास द्यायचं. मला मुलगा हवा होता आणि तुला मुलगा झालेला नाही, मला दुसरं लग्न करायचं आहे, मी जसं सांगेल तसं राहा नाही तर निघून जा. आणि तिला देणं झालं तर कर्ज. आणि परत म्हणायचे हिने 18 लाख रुपये आता सध्या देणं आहे आणि तुझ्या माहेराहून पैसे आण. मी म्हणले माझी माहेरची परिस्थिती गरीब आहे, मी कुठून आणू पैसे. मग तुझे माहेरचे तुला कामावर येत नाही तर तुझा काय उपयोग मला, असं म्हणायचे. आणि केदार वागुळकर हे माझी मामा आहेत. मग त्यांच्याकडनं 50,000 घेतलेत आणि मला डोक्याचं ऑपरेशन करायचं असल्यामुळं 19 फेब्रुवारीला मी माझ्या 2 मुली घेऊन सास्तूरमध्ये ऑपरेशन करायचं होतं म्हणून मी एनिगूरला गेले 19 फेब्रुवारीला. तिथे गेल्यानंतर मग परत 24 फेब्रुवारीला सास्तूरमध्ये गेले. डॉक्टरांनी म्हणलं मॅडम तुमचं 18 मार्चला ऑपरेशन करण्यात येईल. 18 मार्चला माझ्या डोक्याचं ऑपरेशन झालं. माझ्याकडे डॉक्युमेंट हे आहेत आणि 12 मार्चला माझं कोर्टात गुन्हा दाखल केलेला आहे आणि 498ची केसही दाखल झाली आहे माझ्या पतीच्या विरोधात. FIR फाडलं आहे आणि 1 तारीखही झालेलं आहे. सतत कंटिन्यू मला त्रास द्यायचं माझ्या मुलांना आणि घरी काही आणून देत नव्हतं खायला प्यायला. मी 3 महिने नुसतं माझी आईनं रासांच्या तांदूळ दिलं तर शेंगाची चटणी आणि तांदूळ असं भात कंटिन्यू माझी मुली शाळेत घेऊन जात होते. मग मला लाज वाटायली. माझ्या शाळेत म्हणजे जे विद्यार्थी असतात ना मैत्रिणी त्यांच्यापासून लांब जो बसून त्यांना खावं लागत होतं. घरी येऊन रडायली. आणि पेपरला गेल्यानंतर तुळजामुता शाळेमध्ये टीचरने तिला पेपर दिला नाही, घरी येऊन रडायली. मम्मी मला टीचरने पेपर दिला नाही. मी म्हणले का, तर तिने पप्पाने फीस भरलेली नाही. मग शाळेत गेल्यानंतर म्हणले तिच्या पप्पाने फीस भरलेली नाही आणि पेपरला बसता येत नाही. हे केल्यानंतर मग मी परत त्या शाळेतून टीसी आणली माझ्या मुलीची आई आणि मिळून एनुगूरच्या शाळेत माझ्या दोन्ही मुली शिकत आहे. आणि माझे जेवढे पाहुणे रावळे आहेत ना सगळ्याच्या पाहुणे रावळ्याला व्हॉट्सअपला बातम्या नाही तसल्या बातम्या टाकलेत. तिथे बी रोन देना ना इथे बी रोन देना, जगू की मरणं मला काही कळणार. योग्य ते मला न्याय देऊ एवढीच माझी विनंती आहे. कारण विनाकारण माझ्या चारित्र्यावर का शिंतोडे उडवत ते मला कळणार. स्वतः बाहेर लपडे करताय आणि विनाकारण मला बदनाम करले. कारण मी 3-4 वेळेस स्वतःच्या डोळ्याने बघितले. 12-1 वाजेपर्यंत लाईट बंद चालू ठेवायचं. मग मी म्हणले बंद करायची लाईट, झोप येईना म्हणल्यानंतर त्या मोबाईलचा उजाड दिसू लागला. ते सतत चॅटिंग करत राहायचं. आणि माझाही विनंती आहे की तिचे 2 नंबर म्हणजे काढण्यात यावं. त्या 2 नंबर जर चेक केलं ना नक्की काय प्रॉब्लेम आहे त्या मोबाईलमध्ये तिचा कळेल. की त्या 4 महिन्यापासून आज मला 5 महिने होतात मी माहेरी राहत आहे माझ्या आईवडिलांच्या. माझे आईवडील सोबत आहे. त्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की वागुलकर सोबत तुमचे संबंध आहेत, ते घरी येत होते, ते ड्रेसर असल्यामुळे त्यांना मारहाण केली नाही, मी माझं म्हणणं आहे. आणि औषधाला तुम्ही सोबत होतात, मुलीची टीशर्ट काढायला तो वागुलकर तुम्ही दोघं होता त्याचा आरोप आहे. माझा फक्त तो नातेवाईक त्यांचं माझ्या म्हणजे काही संबंध नाही. तिचे पैसे घेतलेत. मी म्हणले मग मामाचे पैसे द्या. तिने काय म्हणायचे मी पैसे देऊ नाही तर बघू तुझा काय संबंध आहे, पैसा मी देणार नाही म्हणले. मी म्हणले तुम्ही घेता. 3 वर्ष झालं मामाचे पैसे घेतलेत आणि मी देणार नाही. तिचे बुडवण्यासाठी पैसे विनाकारण तिचा बदनाम करलेत. आणि औषधाला ना हर्बलचं आमची ट्रेनिंग राहते. मी आणि कोरेगावडीची एक मॅडम आहे, आम्ही दोघे हर्बल म्हणजे ट्रेनिंगसाठी मी गेले होते. मग तिथून मी बसनं घरी आलेले. तुम्ही काही तिथे जर लोकेशन चेक केलं मला काही प्रॉब्लेम नाही. आणि तुळजामाता शाळेमध्ये माझी आई मी जाऊन टीशी काढले. तिथेही जर तुम्ही चेक केलात कॅमेरे तिथेही दिसेल आम्ही दोघं होतो का तिघं होतो. तुमची मागणी काय आता? माझी मागणी योग्य ती मला मागणी द्या. कारण विनाकारण त्यांच्यावर बदनामीचा दावा टाकला. माझ्या चारित्र्यावर काय संशय उडव हे पूर्ण क्लिअर केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आमची कोर्टात केस चालू आहे ना. मी 19 फेब्रुवारीला घर सोडून गेले. मग हिनं 20 तारखेला किंवा 22 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये अर्ज द्यायचं. माझी बायको पळून गेली. माझी कोर्टाची नोटीस ती 1.5 महिन्याने तिच्या हातात गेली. त्यावेळेस म्हणताय की हिनं माझी बायको पळून गेली. 1.5 महिना काही झोपलं होतं का घरी. त्या टायमाला तिला नाही कळलं माझी बायको पळून गेली. कारण घाबरून हिनं केस माघारी घ्यावं म्हणून हिनं असं कारस्थान रचलंय. आणि पोटगी भेटू नये म्हणून ड्युटीला राजीनामाही दिला. एनुगूरमध्ये शिपाई या पदावर होता आणि तो राजीनामा दिला. राजीनामा मंजूरही झालेला आहे कारण तिला पोटगी भेटू नये म्हणून असं करायला तिने. आमच्या कोर्टात केस चालू आहे सध्या.